सुभाष बाबू डिंगोरे एटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यस, थँक्यू सो मच. पहिल्या 2 मॅच मध्ये दशरथ भगतची बॅट बोलली नाहीये, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात करतोय. आउटसाइड द लेग स्टंप, व्हाईट बॉल. यस, पुढील बॉल पुन्हा एकदा महेश बॅटिंगला दशरथ. इथे सुद्धा नक्की चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मैदानाला आग लावत चाललाय बॉल. याही बॉल वरती तुटून पडला गेला दशरथ भगत हा बॅटर. बॉल सीमा पार, चौकार, 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. थँक्यू सो मच. सुरुवात मात्र दमदार करतोय दशरथ भगत हा बॅटर. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. इथे सुद्धा नक्की चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय दशरथ भगत आणि पांडुरंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोनच्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते. दोन्ही पुढे जाईल. धावसंख्या 11 आकड्यावरती. मागील 2 मॅच मध्ये पाहतोय दशरथ भगतला मात्र फार मोठी खेळी करता आली नाहीये, परंतु या मॅच मध्ये आक्रमकता दाखल करतोय फलंदाज दशरथ भगत. तर पुढील बॉल महेश बॅटिंगला पुन्हा एकदा दशरथ. इथं फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. सरळ बॅटने मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येत्या समोरच्या दिशेमध्ये. नो बॉल घोषित केलेले पंचांनी. नो +1 आणि येणारा बॉल फ्री हिट. बॅटिंगला पांडुरंग पाहायला मिळतोय. ज्या पांडुरंगाने मागच्या 2 मॅच मध्ये आपले रंग दाखवले तो पांडुरंग पाहायला मिळतो बॅटिंगला. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते ते 13. यावेळेमध्ये फुल फ्री हिटचा बॉल उडवलाय बॉलला. त्या बॉलच्या मागे फिल्डर धावतोय जीवाच्या आतोनात. बॉल निघून चाललाय सीमा पार. त्या फिल्डरला बीट करत पण तो प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नाने सुद्धा अपयश मिळालं. परिणामी हा आलाय चौकार, 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यस, थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 17. फ्री हिट वरती फ्री हिट वसूल केला गेलाय. याही बॉल वरती क्रॉस बॅटने फटका सजवला. इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय दन 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 करस. आदिवासी सरपंच चषक, चौकार, 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक. थँक्यू. धावसंख्या धाव फलक 21. 21 ऑन द बोर्ड. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा गोळा करतायत. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंगने फटका सजवला. यावेळी मात्र फिल्डर येत आहेत. एका हाताने चेंडू अडवतील. एक धाव कंप्लीट. एका धावाने धाव फलक पाहायला मिळतोय. ते 22 आल्यात. पहिला ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या पाहायला मिळते 22. 22 ऑन द बोर्ड. यस, धावसंख्या पाहायला मिळते 22. इथे उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात एबीडी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सर्व एबीडी स्पोर्ट्स च्या चॅनलचे सर्व प्रकाशजी बांगारा जुळले गेलेत. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक नक्की रवींद्र दादा डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. प्रकाश दादा आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 22 आल्यात. यस, प्रकाश शेड बांगारा एबीडी स्पोर्ट्स या चॅनलचे सर्व याचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. पाहू शकाल स्क्रीनवरती युवा उद्योजक
गायदरा गावचे गोड व्यक्तिमत्व प्रकाश शेठ बांगारा यांचा मात्र हा शाही सन्मान केला जातोय. जावा मॅचकडे. इथे सुद्धा नक्की हाफ ट्रॅकचा बॉल मिस टायमिंग होता, हवेमध्ये बॉल होता. एक धाव कंप्लीट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव फेकी लाजबाब राहिली गेली. धाव फलकावती पाहायला मिळते. 23 धावा. बॅटिंगला दशरथ भगत पाहायला मिळतोय. लेजंड ऑफ अवकलवाडी नक्की विशालजी पाटील सरांना मी सांगू इच्छितो, या फलंदाज जो आता ऑन बॅटिंग मार्कमध्ये आहे, आतापर्यंत विचार केला जाईल तर 2 ते 3 वेळा याने या खेळाडूने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेत त्याच्या आयुष्यामध्ये. तो दशरथ भगत बॅटिंगला. मुरबी धरण प्रकल्पग्रस्त असलेला संघ पाहायला मिळतो अवकलवाडी. त्यांच्या काटगाव विभागातील काठीचा पाडा हा संघ. राऊंड द विकेट. शफल झाले होते परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये पाहायला मिळतोय. ऍटलिस्ट इन स्विंग हा पाहायला मिळतोय. चेंडू गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पहिली षटक तब्बल 21 धावांचं हाताळलं. बरोबर ना ऋषी सर? नेक्स्ट बॉल. ओरपीचा बॉल. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. लॉफ केलाय. फिल्डर येत आहेत. डीप मधनं फेकी केली जाते. दशरथ भगत डेंजर झोनला धावतोय. तुर्तास 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते ती 25 याकडे वरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावती पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा पर्व. दुसरं आदिवासी सरपंच चषकाचा थरार पाहायला मिळतोय. तब्बल 100 टीमने सहभाग नोंदवलाय. प्रथम 6 दिवस 60 संघ हे शहापूर असूनचे पाहायला मिळतील. त्यानंतर शहापूर तालुक्याच्या बाहेरचे संघ 40 संघ पाहायला मिळतील. 11 दिवसांचा हा शेड्यूल पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटरने फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फेकी केली जाते. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावसंख्या एकाच्या साह्याने धावसंख्या जाते 26 याकडे वरती. टेनिस cricket.in च्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. कुणाल दायरे आणि त्यांचा स्क्वॉड पाहायला मिळतोय. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. कौतुक करणार कारण फार जुनं चॅनेल आहे कुणाल सर आपलं. गौरवजी सावंत असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, कुणाल दायरे असतील, जबरदस्त त्यांचा लाईव्ह दाखवण्याचं काम चालू असतं. मग तो कव्हरेज लाजबाब छायाचित्रण टिपले जातात. यावेळी मात्र खेचून मारलाय. बॉल फेकून दिला गेलाय प्रेक्षक झोतामध्ये. बॉल आलाय. षटकार 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या धाव फलकती 32 आल्यात. योगेश वरती हल्ला चढवलेला पांडुरंगाने. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस वसूल केला गेलाय. याही बॉल वरती मिळेल 6 धावा. षटकार 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले गेलेत. 38 धावा आल्यात. 12 बॉलचा खेळ झाला. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कालुरामजी थापटे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ कालुरामजी केवारी यांनी पुरस्कृत केलेला संघ शरण इल्याना उकलवाडी हा संघ पाहायला मिळतोय. बारा बॉलचं मध्ये बनवल्या त्या तब्बल 38 धावा कालरामजी केवारी यांचा संघ पाहायला मिळतोय. शरण इल्याना उकलवाडी. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. मनीष येत आहेत. याही बॉलवरती टॅप केले बॉलला. समोरच्या दिशेमध्ये समोर खेळलेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये.
चला नवीन बॅटर फलंदाज अवकलवाडी, काही करायचे कारण अजून एक सामने खेळवायचंय. नवीन बॅटर येत आहे दशरथ केवारी हा फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काय सुरेख गोलंदाजी आणि सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली होती, तो दशरथ केवारी आलाय. एक्झॅक्ट मोक्याच्या क्षणाला केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर डोंगरीपाडा संघाचं मात्र नक्कीच त्यावेळी पारडं जड होतं, परंतु हा गोलंदाज आला दशरथ केवारी, त्याने योग्य पद्धतीने षटक हाताळला, जास्त धावा आल्या नाहीयेत आणि कुठेतरी त्याच ओव्हरला मोमेंटम दिला होता मागच्या मॅच मध्ये. ते मात्र स्लो बॉल डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, ते व्हेरिएशन पाहायला मिळालं. हा आलेला चेंडू डॉट बॉल, धाव फलकामध्ये 1 गडी बाद 41. आदिवासी सरपंच चषक 2025 पर्व दुसरं हा दुसरा दिवस, सलग 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळते या गोठेघरच्या क्रीडांगणावरती. उत्कृष्ट शहापूर तालुक्यातील एक नामवंत मैदान गोठेघरचं. त्यामुळे बॅटची लिडिंग एज, मागच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे ते करणार नाहीये चुकी. 1 मोर विकेट डाऊन. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वाद. त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालंय. तलवाडा ग्रामपंचायतचे सरपंच अंकुशजी भरतड या साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि सरपंच चषकाचे आयोजक देखील आहेत, अर्थात अंकुश जी भरतड साहेबांच्या शुभागमन झाले. तलवाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अंकुशजी भरतड, मी विनंती करतोय आपण स्थान बनवायचंय, जावा मॅच कडे. दोन गडी बाद धावसंख्या पाहण्यामध्ये 41. यस, बॉल द्यायचे. गाडीचा आरसा, यस, त्याचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती होते, जर गाडीचा आरसा जरा बाजूला करायचंय, ही नोंद घ्या. त्याचा रिफ्लेक्शन मात्र डोळ्यावर होतोय, विनंती करतोय. यस, थँक्यू. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल शिल्लक. मनीष बॅटिंगला, महेश केवारी. स्विचीचा फटका, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इथे स्विचीचा फटका पॉवरफुल जनरेट केला गेलाय. फलंदाज महेश केवारीच्या बॅटमधनं आलेला या बॉलवरती 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात त्या 45 धावा. 2 गडाच्या मोबदला 45 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय काठीचा वडा संघाकडनं संदीप. संदीप साठी पुढे टाकलेला बॉल, या बॉल मात्र नक्की डाऊन रन फटका पाहायला मिळतोय. बॉल बल माऊस ओव्हर दी रूप. दशरथ भगतच्या बॅटमधनं आलेला या बॉलवरती 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. बॅटर दशरथ. याही बॉलवरती चांगला फटका आहे डाऊन ग्राउंड. ऑन साइडला फिल्डर येत आहेत, परंतु खरा फेकी त्याचा मात्र फायदा घेत आहेत 2 बॅटर. 2 धावा, एकावर एक फ्रीज म्हणावं लागेल. खराब ऍक्युरेट थ्रो नव्हता. गोलंदाज नाराज आहे फिल्डर वरती.
त्याचबरोबर वेळूगावचे गोड व्यक्तिमत्व भरतजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण सुद्धा असं नसतं व्हायचंय. जावा मॅचकडे. इथे स्लाइस केलंय ऑन साइडला. डायरेक्ट हिटचा नक्की जरूर प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 52. दोन गडी बाद 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंगला आता महेश केवारी पाहायला मिळतो. डावखुराचा फलंदाज. दोन गडी बाद 52. दशरथ खेळतोय 22 वरती. तर महेश एक बॉल 4 वरती खेळतोय. पुढील बॉल संदीप दशरथ केवारीसाठी फुल टॉस बॉल. याही बॉल वरती क्रॉस बॅटने फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. बॉल कलेक्ट झाला नाही. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धाव सगळ्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 54 याकडे वरती 2 गडी बाद. 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेत नक्कीच पाहू शकाल. आकर्षण मालिका वीरासाठी बाईक आहे मित्रांनो. यावेळी मात्र पुन्हा आणखीन एक आलाय चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक धन्यवाद. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 58 धावा धाव फलकावरती पाहू शकाल. पहिल्या दिवसापासून रामचंद्रजी डिंगोरे अर्थात राम डिंगोरे सर हे उपस्थित आहेत. पहिल्या दिवसापासून आयोजनामध्ये ते सुद्धा त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. इथे लाऊड अपील केली. लेग बिफोर आउट. OUT आउट. फलंदाज महेश केवारी. बॅक टू पविलियन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक. थँक्यू डीजे. 58 धावा आहेत आणि 69 टार्गेट दिले. 24 बॉल 59. याचा पाठलाग करत ज्यावेळी उतरेल संघ पाठलाग करताना त्यावेळेला नक्की सेकंड इनिंग साठी जोडले जाईल. द वाईस ऑफ डोंगरीवाडा, द वाईस ऑफ शहापूर, खर्डी कसाराचा बुलंद आवाज हर्षलजी पवार सर हे मात्र जोडले जातील. थँक्यू. हॅलो. मंचावरती उपस्थित मान्यवर पाहायला मिळते. वेळूगावचे गोड व्यक्तिमत्व युवा नेतृत्व भरतजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रवींद्रजी डिंगोरे साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. यस भरतजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्याने सुद्धा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. यस भरतजी भोईर साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. रवींद्रजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. भरतजी भोईर साहेबांचा आदिवासी सरपंच चषक मध्ये अनेक पाहुण्यांची रेलसेल चालू आहे. अतिथी देव भव. त्याचबरोबर
इथे कचरूशेठ डिंगोरे साहेब देखील उपस्थित आहेत, मी विनंती करतोय. याचा कचरूशेठ डिंगोरे आपण न्यायचंय. यस कचरूशेठ डिंगोरे अर्थात महेंद्र डिंगोरे यांचे नक्कीच पिताश्री कचरूशेठ डिंगोरे यांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर तलवाडा गावचे नक्की विद्यमान सरपंच अंकुजी बर्तड साहेब हे उपस्थित आहेत, मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. यस या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान अंकुजी बर्तड साहेब तलवाडा गावचे पंचायतचे सरपंच यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस ओव्हर टू कॉम्बॉस मॅच रंगलेले आहे, हर्षलजी पवार सर जोडले गेलेत. यस थँक्यू सो मच विकेजी शेवाळे सर अँड विशालजी पाटील सर. अगदी आपण पाहत आहोत धुवाधार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण प्रतीक हरडशी पाहत आहोत. हा पास स्ट्रोक यावेळेस बॅटन पाडमध्ये टाकण्याचा प्रयत्न खोदून काढला आणि शेंडूला पाठवलाय, बट विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार. धाव फलक 10 धावा. पहिल्याच 2 बॉलवरती दसका दम दाखवलाय फलंदाज प्रतीक हरडनं. जी या खेळाडूची ओळख आहे ती सध्या तरी तो पटवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. चला बॉलची मागणी होते पंचांकडनं. पहिल्याच ओव्हरचा खेळ मुकुंदवरती हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी केला गेलाय. जे टार्गेट चेस करायचं आहे 59चं चेस आहे आणि त्या पद्धतीची ही धमाक्यामध्ये सुरुवात आपण सध्या तरी पाहत आहोत. 2 धुरंधर फलंदाज आहेत, 2 महत्वपूर्ण फलंदाज प्रतीक हरड आणि रवी. ही जोडी आपण समर्थ 11 काठीचा पाडा संघाची पाहत आहोत. समर्थन देत आहेत या मॅच मध्ये. सुरुवात धमाकेदार पाहायला भेटते. चौकारानं सुरुवात केली आणि त्यानंतर ठोकलेला षटकार. 2च बॉलवरती 10 धावा या इनिंग मध्ये आलेल्या आहेत. मोठा चेस आहे. 4 ओव्हर मध्ये 59 म्हटलं तर तुम्हाला 14, 15, 15 या पद्धतीनं अगदी प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला धावा काढायच्या आहेत आणि त्याचमध्ये जी सुरुवात हवी होती ती सुरुवात सध्या तरी आता मिळते आहे. समर्थ 11 काठीचा पाडा संघाला अजून 4 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे इथून देखील धावा येऊ शकतात. मुकुंदवरती हल्ला बोल सध्या तरी राहिलाय. ओव्हर क्रमांक पहिली 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. यावेळेस देखील तोच प्रयत्न राहिलेला होता. लाऊड अपील झाली होती परंतु तितकीशी दाद यावेळेस फेटाळली जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिस कॉलिंग राहिलाय आणि सध्या तरी आता डगआउटला जावं लागेल. फलंदाज रवीला या धाव संख्येची गरज होती का? यस आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव. या धाव संख्येची गरज होती का हा पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जिथे की अगदी कॉल देखील नव्हता. मिस कम्युनिकेशन राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंगचा अभाव जाणवला आणि ओव्हरऑल धक्का क्रमांक पहिला दिला गेलाय. कोणतंही योगदान दिलेलं नाहीत, चेंडू देखील खेळलेला नाहीत आणि त्यानंतर परतलेला फलंदाज आपल्याला रवीला पाहायला भेटलं. रवी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश येतोय. लेफ्ट हँडर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपेक्षा या खेळाडूकडनं खूप असतात टीमला. धडाडीचा फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय. अपेक्षा करेल डगआउट की या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचे आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहत आहोत यावेळेस काढल्या गेलेल्या धावा 11. खोदून काढण्याचा प्रयत्न. फुललेंचा अजून एक चांगला बॉल हाताळला गेलाय, जिथे की विशेपला क्षेत्ररक्षक होता लॉंगॉनला. डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल फेकी होईपर्यंत 12 धाव फलक पाहायला भेटत आहे. स्कोर कार्ड 12 धावा. प्रतीक हरड वरती खूप मोठी जबाबदारी या सामन्याची आहे. चेस खूप मोठा आहे. 59 पर्यंत पोहोचायचं असेल तर या मॅच मध्ये थांबून चालणार नाहीत.
सरासरी मेंटेन करावी लागेल. 14.50च्या सरासरी तुम्हाला ओव्हरऑल प्रत्येक ओव्हरमध्ये धावा काढावा लागणार आहेत तर तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत. आतापर्यंत या ओव्हरचा खेळ जर 4 बॉल मध्ये 12 जरूर काढल्या गेलेल्या आहेत. स्लोअर वन बॉल बॅक अप द हँड. यावेळेस बॉलला रिलीज केलाय. टप्पा पडल्यानंतर चाललाय टर्न घेणारा वळण घेणारा हा बॉल विकेट किपर कडे चालला. लाऊड अपील परंतु दात फेटाळली जात आहे. बॅट कट साठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीत मित्रांनो प्लीज. चला अजून एक सामना महत्वाचा खेळवायचा आहे. टाइम खूप महत्वाचा आहे. 12 धावा धावफलकावरती आलेला डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. शेवटच्या अंतिम बॉल वरती पाहूयात किती कलेक्ट केल्या जातील धावा. आतापर्यंत स्कोर कार्ड आता थोडंसं स्थिर ठेवलंय. जी सुरुवात होती त्या सुरुवातीला शांत केलं गेल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मुकुंद अजून एक फुलटॉस करून बसलाय परंतु या फुलटॉस वरती फटका फसलाय. झटका लागलाय. लॉंग ऑनला झेल देऊन परतलाय. प्रतिखरड आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर धावफलक 12 आणि त्याही पेक्षा महत्वाचं की ज्या विकेटची गरज होती त्या विकेट्स आलेल्या आहेत. ओपनिंगची जोडी सध्या तरी डगआउटला परतलेली आहे. रवी आणि प्रतीक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संदीप. खूपच चांगली गोलंदाजी ओव्हरऑल आपण पाहिली. हे देखील विसरता कामा नये काठीचा पाडा संघ की गेल्याच मॅच मध्ये उकळवाडी संघानं 35 धावा डिफेन्स केलात आणि या मॅच मध्ये आपण पाहत आहोत ओव्हरऑल पहिल्या ओव्हर मध्ये 12 खर्च जरूर झाला परंतु 2 विकेट घेतल्या गेलात. दशरथ केवारी आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. एक वेगळीच ऍक्शन त्याची आपण गोलंदाजीमध्ये पाहत आहोत आणि वेगळाच अगदी ऍक्शन असल्यामुळे थोडस फलंदाजावरती त्याचा देखील इफेक्ट पडतोय. फुल लेंथ यावेळेस मिस करून चाललाय. पहा काय वेगामध्ये हाताळलाय बॉल. ज्या पद्धतीची ऍक्शन आहे ओव्हरऑल फलंदाजाला प्रश्न पडतायत बॉल कशा पद्धतीने येईल. इथे आपण पाहत आहोत हा फुल लेनचा बॉल होता. बीट करून चालला फलंदाज योगेशला देखील शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. आलेला या ओव्हरचा देखील एक डॉट बॉल. एक डॉट बॉल विजयाच्या समीत नेऊन ठेवेल अवकळवाडी संघाला. लोबो फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर फ्लिट केलाय. मनगट वळवलेत. मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळवलं आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटला. चांगली फिल्डिंग होते. डीप मध्ये एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाला 13. 59चा चेस करतायत. समर्थ 11 काठीचा पाडा संघ. समर्थन द्यावं लागेल खूप आणि सध्या तरी आता ज्या 2 विकेट राहिल्यात मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत. प्रतीकनं केलेले लाजवाब सुरुवात परंतु त्याच्यानंतर सातत्य तो ठेवू शकला नाहीत. तो बास झाला आणि त्याच्यानंतर आता संघ थोडासा धावा काढण्यासाठी डगमगतोय. धावफलक आता 13 दिसत आहे. 2 विकेट गेल्यात. खूप मोठा चेस आहे. या ओव्हर मध्ये धावा रोखल्या गेल्यात. शांत ठेवलं गेलं फलंदाजांना. स्लोअर वन. खूप चांगला बॉल हाताळला गेला. यावेळेस घाई केली जाईल थोडीशी. फेकी अगदी यावेळेस केलेली नव्हती. पूर्णपणे ओव्हरऑल जाणतायत. सिंगलच तितकंस बिघडणार नाहीत आणि त्याचमुळे सहजरित्या ही सिंगल देऊन टाकलेली आहे. यावेळेस सिंगलच्या मदतीने धावफलक 14. जेवढ्या सिंगल डबल धावा जातील तेवढं मी म्हणेन तितकंस बिघडणार नाही अवकळवाडी संघाचं कारण चेस मोठा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आलेला फक्त 12 धावा. या ओव्हर मध्ये दशरथ खूप चांगली कामगिरी करतोय. आज बॅटिंग देखील खूप चांगली झाली याही इनिंग मध्ये आणि गोलंदाजी देखील चांगली करतोय. लेफ्ट हँडेड फलंदाजाच्या विरोधामध्ये पुरेपूर अगदी ब्लॉक केलं जाते फलंदाजाला. फुल लेनचे बॉल परफेक्ट यॉर्कर हाताळले जात आहेत आणि याही वेळेस एकच सिंगल. पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर लगातार 3 सिंगल आल्यात. धावफलकावरती धावफलक आपण पाहणार आहोत 15 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकर एंडला संदीप. त्याच्यासाठी स्लोअर वन. पहा रणनीती स्पष्ट आहे. जेव्हा संदीप स्ट्रायकर एंडला जातोय तेव्हा त्याला स्लोअर वन हाताळले जात आहेत. जेव्हा योगेश स्ट्रायकर एंडला जातोय तेव्हा त्याला फुल लेंथ हाताळले जात आहेत आणि काय गोलंदाजी काय भेदक मारा राहिलाय. कौतुक करावं लागेल काशीनाथ सॉरी दशरथ केवारीचं. शेवटचा बॉल ओव्हरचा. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक धावतो. एकसा कव्हरला. चांगली फिल्डिंग होते. बॉल फेकी केली जाईल मग मिळतील यावेळेस 2 धावा.
ओव्हरची समाप्ती केली जाईल. एक यशस्वी षटक जिथे की 65 धावा आलात आणि या धाव फलकावरती आता धावा दिसत आहेत. 2 ओव्हरमध्ये 17 धावा. बारा चेंडूमध्ये आता हवा आहेत 42 धावा. खूप मोठं टार्गेट होत चाललंय कारण गोलंदाजीचा भेदक मारा आपण आज ओव्हरऑल उकळवाडी संघाचा पाहिलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मुकुंदाला, दुसऱ्या ओव्हरमध्ये दशरथ केवारीनं गोलंदाजी केली आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पांडुरंग आलेला आहे. सगळेच खेळाडू ऑलराऊंडर आहेत. ज्यांनी फलंदाजी केली तेच गोलंदाजीसाठी दिसत आहेत. मुकुंदनं फलंदाजी केली, दशरथनं फलंदाजी केली आणि आता पांडुरंगनं देखील फलंदाजी या मॅच मध्ये केली आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असेल दशरथ भगत ज्याने की अफलातून खेळ 22 धावसंख्येची इनिंग दाखवली. पांडुरंगनं 24 आणि तेच आता गोलंदाजी देखील करतायत. हा बॉल यावेळेस वाटतंय चान्सेस आहे परंतु तिथे बाउन्स हवा तसा डीप मध्ये मिळाला नाही आणि त्यानंतर धोक्याची घंटा वाजताय. धडधड वाढली. संदीप डगआउटला परतेल कारण मिळेल इथे रनआउटची विकेट. फलंदाज आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने यस, थँक्यू डीजे. आपण जाऊया तडंपार कडे. अगदी अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघानं. रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. DRS घेतला गेलाय. रेड सिग्नल येतोय. OUT आउट झालेला आहे फलंदाज. क्रीज मध्ये बॅट आलेली नाही तसं थर्ड अंपायर कळवत आहेत आणि त्याचमुळे मिळाले आहे विकेट. फलंदाज बाद. अजून एक स्लोअर वन. दोन्हीही बॉल आपण पाहिले तर स्लोअर वनच हाताळलेत. जिथे गती कमी करून टाकलेत आणि याही वेळेस ऍक्सिडेंट, याही वेळेस अपघात झालाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. योगेशला स्ट्राईक घेण्यासाठी अजून एक बलिदान. फलंदाज आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठं. पाटोल संघ आपल्यासाठी सूचना आहे. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी आपण पडदा लावलेला आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे प्लीज. यावेळेस सफळ फटका खेळलाय. जितकी जास्त उंची आहे तितके जास्त अंतर देखील. बॉल झाला चुमंतर. सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. यावेळेस म्हणूनच तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे आता यशस्वी होतो योगेशचा. खूप महत्वाचा खेळाडू आहे. सामना संपलेला नाही. 25 धावा झाल्यात. यावेळेस अजून एक जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. अजून एक बॉल झाला चुमंतर. सिक्सर. अनदर बिग वन. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धावफलक 31 झालेला आहे आणि 8 बॉल मध्ये 28 हवा आहेत. 8 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. यावेळेस अगदी आपण पाहत आहोत योगेशनं ठोकलेले 2 महत्वपूर्ण बहुमूल्य षटकार. पांडुरंगवरती हल्ला बोल या ओव्हर मध्ये होतोय. रनआउटच्या 2 विकेट फेकल्या गेल्यात म्हणून मी म्हणालो होतो हे बलिदान आहे.
योगेश या फलंदाजासाठी आणि त्याचा ओव्हरऑल पुरेपूर फायदा घेतलाय. 2 षटकार आलेत 8 बॉल मध्ये, आता 28 करायचे आहेत. यावेळेस देखील वेट केलं होतं, सफळून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लाव डीप मध्ये चेंडू अडवला जाईल. डबल पुन्हा एकदा, यावेळेस देखील प्रयत्न आहे 2 धावसंख्येचा. गुड रन बिटवीन द विकेट. एका बाजूला 4 विकेट गेलेत. याही वेळेस झोक्यामध्ये धाव होती परंतु ती कंप्लीट केली जाईल. यावेळेस मिळत आहेत 2. आता पोहोचल्या धावा 33 आणि करायच्या आहेत 7 बॉल मध्ये 26. 7 चेंडू मध्ये 26 धावसंख्येची गरज. मोठ्या फटक्याची गरज या चेंडूवरती नितांत होती परंतु तो बॉल मिस करून विकेट किपर कडे चाललाय. आलेला हा डॉट बॉल आणि आता शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये हा सामना जातोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावा झाला 33 आणि 6 बॉल मध्ये करायच्या 26. तेहतीस धावा झालेल्या आहेत आणि 6 बॉल मध्ये आता 26 धावा आहेत. मोठं चेस होतं, 59चं चेस करतायत. गोलंदाजी मार्क वरती चेंजेस. महेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे, याने देखील फलंदाजी केलेली आहे. ओव्हरऑल 4 खेळाडूंनी फलंदाजी केली आणि 4ही गोलंदाजी करतायत. खूपच चांगले योगदान तेच खेळाडू देत आहेत. राहिल्या तर 6 बॉल आणि करायच्या आहेत 26 धावा. यासाठी जे या धावा चेस करायच्या असतील तर मग तुम्हाला दोन्हीही पहिले चेंडू बाहेर पाठवावे लागतील, तर त्या धावा सोप्या होऊ शकतायत, तर ते टार्गेट सोपं होऊ शकताय. केलं जाईल का पाहूयात. क्रॉस बॅटेड न यावेळेस आडवा बाटनं फटका खेळलाय. स्ट्राईक हवी होती योगेशला, ती मिळते पहिल्या चेंडूवरती. हवं ते कामगिरी यावेळेस फलंदाजानं करून दाखवली आहे. सागरच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक, एक सिंगल आणि आता एअर स्ट्राईक चढवली जाईल का, चेस धावा केला जातील का. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 25. 5 चेंडू मध्ये 25 म्हणजे तुम्हाला 4 सिक्सर, 1 सिंगल. कठीण थोडस वाटतंय परंतु क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. आता तसं घडेल का. योगेश इथे एक मोठा विक्रम प्रस्थापित करेल का पाहूयात या इनिंग मध्ये, या सत्रामध्ये. फुल लेंथ होता, पहिला येतो का, पहिला येतोय का. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर देखील. यस, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार. सामना संपला नाही, आलाय षटकार. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या षटकारांचे गुन्हेगार गावचा. आदिवासी हाताला चटका दिलाय हा मोठा. यावेळेस हाताला चटका देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, आलाय सिक्सर. सामना संपलेला नाही, अजून देखील मॅच ऑन आहे. फुल लेनचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, मॅच ऑन ठेवली गेली आहे. एक सिंगल डबल मध्ये आता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक हवी आहे आणि आता एक सिंगल यावेळेस सहजरित्या मिळू शकते, त्यासाठी अजून एक बलिदान द्यावं लागलंय. फलंदाज झालाय बाद. तीन चेंडू आणि 18 धावा. तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील आणि जर का पाठवले गेले तर एक मोठा विक्रम होऊ शकतोय. गेल्या मॅच मध्ये 35 धावा या संघाने डिफेन्स केल्या. या मॅच मध्ये 59 धावा डिपेंड करण्याची ताकद ठेवतायत. राहिले 3 बॉल आणि करायचे आहेत 18 धावा. योगेश स्ट्रायकर एंडला आहे. मॅच ऑन ठेवण्यासाठी तुम्हाला सगळे 6 मारावे लागतील. त्याच्यामध्ये एक आलाय. अरे बापरे, ओ माय गॉड, घडलंय काय. आज तर मोठा प्रश्न आहे. आता जिथे वाटलं होतं मॅच ऑन राहील, पहा नशिबाची साथ मिळालेली नाहीत. जे घडलंय तेच आता दर्शवलं जाणार, ही सूचना काल देखील होती. आता जे घडलंय तेच पकडलं जाणार आहे मित्रांनो. प्लीज कॉर्पोरेट करायचा आहे. हा नियम काल देखील होता आणि आता कमिटी देखील आम्हाला तेच कळवत आहे. हा नशिबाचा भाग आहे मित्रांनो. आणि विशाल पाटील सरांनी देखील काल उल्लेख केला होता की ह्या काही गोष्टी आहेत त्या काही संघांसाठी चांगल्या असतात
आणि काही संघांसाठी वाईट देखील ठरतात. यावेळेस ही गोष्ट वाईट घडली आहे. जिथे वाटलं होतं की षटकार येईल तिथे धाव देखील आलेली नाहीत आणि आता थोडासा सामना फसलाय. हा बॉल यावेळेस मिड विकेट मध्ये खेळलाय. फटका यावेळेस देखील चांगला होता परंतु धाव इथे देखील आलेली नाहीत आणि आता एक बॉल मध्ये 18 हवा आहेत. कदाचित तो जर सिक्सर गेला असता तर कॉन्फिडन्स वाढला असता, मग वेगळं काही देखील घडण्याची शक्यता असती, परंतु तिथेच कॉन्फिडन्स ढासळला गेला फलंदाजाचा आणि आता ओव्हरऑल उकळवाडी संघ आता विजयाची दारं ठोठावत आहेत. आउटसाइड दिले एक स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा वेट करावा लागेल विजयासाठी. एक बॉल मध्ये 17ची गरज आहे. कॅप्टन येऊन थांबायचा आहे. पाटोल संघ चला कॅप्टन आपण येऊन थांबा. एक बॉल मध्ये आता करायच्या आहेत 17 धावा. अजून एक त्याच्यामध्ये वाईट, अजून वेट करावा लागेल. गोलंदाजी यावेळेस आपण पाहत आहोत. एक बॉल मध्ये आता हव्या आहेत 16 धावा. एक चेंडू मध्ये 16. त्याच्यामध्ये अजून एक वाईट. गोलंदाज एक्झॅक्ट काय करतोय आता, त्यानं देखील डोक्याला हा हात लावलेला आहे. त्याला देखील प्रश्न पडलाय, फक्त बॉल रिलीज करायचा आहे. मग तिकडे जरी सिक्सर गेला तरी चालेल, परंतु यावेळेस विपरीत घडतंय. पहा, तो जर षटकार जर गेला असता तर मॅच कुठे गेली असती. आज नशिबाची साथ मिळालेली आहे उकळवाडी संघाला. आता एक बॉल मध्ये 15. एक चेंडू मध्ये 15 धावा. काही वेगळा विक्रम होतोय की काय या मैदानावरती. यस, फायनली इथे विजय मिळवलेला आहे उकळवाडी संघाचं. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. काठी झपाटा संघ. चला कॅप्टन लगेचच या आपण. अपोजिट संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे केला जाईल पुढच्या मॅचचा क्वालिफाय राऊंडचा टॉस. तिथे जॉईन होत आहेत आमचे बीकेजी शेवाळे सर. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिंमतवाला. अंकुजी बर्दड साहेब जुळले गेलेत. त्यांच्यासमोर भोईर साहेब देखील आहे पाहायला मिळत आहेत. चला टॉससाठी लगेच या. उकलवाडी टीमचे कॅप्टन लगेच या, जॉईन व्हा आम्हाला. यस यस, कॉल करतील हरी. उकलवाडी टीमचे कॅप्टन कॉल करणार आहेत. $2025 हा कॉल आणि 2025 हरी काय असेल. क्षेत्ररक्षण शोध द गुड गेम.